कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घ्या काय होऊन बसले हे समजा, घरापरीस घर गेलं, त्या राक्षसामुळे माझी दोन्ही पोरं जेलात गेले। देवा परमेश्वरा, अरे कुठल्या जन्मीचं माझं पाप होतं म्हणून असा कुत्रा माझ्या पोटी जन्माला घातलास रे देव। आजी तुम्ही शांत व्हा। त्यांच्यामुळे तुम्ही स्वतःच्या जीवाला का त्रास करून घेताय? मला ना दोन्ही पोरांची काळजी वाटते हो। जावई बापू विनाकारण यात अडकले। वंदनाताई, अहो काही काळजी करू नका। आणि मुळात जेव्हा शिवा आणि आशू एकत्र आहेत ना, त्यांचं कोणीही काही बिघडवू शकत नाही। दिव्या, हे बघ, मला कळतंय तुला आता काय वाटत असेल। सगळं चांगलं होत होतं ना, अचानक सगळंच बिघडलं। होईल सगळं नीट। हे सगळं कुणामुळे होतंय माहितीये मला। त्या कीर्तीला तर मी सोडणार नाही ना, तिच्या त्या नवऱ्याला। आजी, हे बघा, मी ताबडतोब जाऊन आशू आणि शिवाला घेऊन येतो। हा, तुम्ही प्लीज रडू नका। माझ्यामुळे माझी दोन्ही लेकरं जेलात गेली। आई, हो तुम्ही नका स्वतःवर ओढवून घेऊ। यात तुमची काहीच चूक नाहीये हो। चूक नाही कशी, अगं चूक माझीच आहे। मी हा पेपर नीट ठेवायला पाहिजे होते का नाही? ताई, आपण आता यांना घरी घेऊन जाऊया का? हे राहणं बरोबर नाही वाटत ग। हो बरोबर आहे, घरी चला, तुम्हाला तिथे आराम करता येईल। नाही, मी कुठे बी येणार नाही। आधीच दोन्ही लेकरं माझ्यामुळे जेलात गेली आहेत, आणि अजून किती उपकार घेऊ तुमचे? नग हो उपकार, हे बघा, आपण सगळे एक कुटुंब आहोत। अशी उपकाराची भाषा कशाला बोलताय तुम्ही? मला मान्य आहे, आशू आणि शिवा आता जेलमध्ये जाणं हे अत्यंत चुकीचं आहे, पण त्यात तुमची काही चूक नाहीये। नाही कशी, तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या बरोबर घरी चला। नाही हो सीताई, असं लेकीच्या घरी जाणं बरोबर नाही हो वाटत। लेकीच्या नाही, पण मुलाच्या घरी तरी जाऊच शकता ना। आशूला मुलगा मानलाय ना तुम्ही? मी इथंच राहणार, मी इथनं कुठं बी जाणार नाही। मी इथंच राहून माझं हे घर मिळवणार, अशी नाही मी हार मानणार। मी माझं घर इथंच राहून मिळव। आजी, तुम्ही असं का करताय? वंदनाताई, तुम्ही तरी सांगा ना, त्यांना समजावा ना। नाही हो सीताई, त्या नाही ऐकणार, आणि आम्ही राहू ना इथे, तुम्ही नका काळजी करू। बरं ठीक आहे, मग एक काम करते, मी इथे थांबते। अहो असं काय करताय तुम्ही सीताई? खरंच याची काही गरज नाही हो। नाही वंदनाताई, शिवाने माझ्यावर तुमची जबाबदारी दिली। अहो त्या मुलीने एवढं केलंय माझ्यासाठी, मी एवढंच नाही करू शकले तर काय उपयोग आहे सगळ्याचा? हो, पण तुम्हाला कशा पायी त्रास देऊ सांग? त्रास होईल, पण मी जर जबाबदारी झटकून गेले ना तर होईल। उर्मिला, तू एक काम कर, तू सगळ्यांसाठी जेवण बनवून आण। मीही जातो पोलीस स्टेशनला, आणि आशू आणि शिवाला घेऊनच परत येतो, म्हणजे आजींना बरं वाटेल। हा मांजा, चल माझ्या बरोबर ये, चल। किती करताय तुम्ही आमच्यासाठी? या समजाची परतफेड कशी करणार मी? परोपकार? आजी, तुम्ही ही भाषा बोलणं बंद करा बरं आधी। माझ्या जागी जर भाऊ असते तर त्यांनी हेच केलं असतं।
मी फक्त माझं कर्तव्य करते. काय करत असतील माझी पोरं, काय होत असेल त्यांचं तिथं जेला. काळजी करू नका. भाऊजी गेलेत ना, ते दोघांना घेऊन येतील सुखरूप. काही होणार नाही त्यांना. शांत व्हा. आता पाणी पिऊन घ्या प्लीज. आजवर तू तुझ्या फायद्यासाठी माझा वापर करून घेतलास आणि आज माझ्याच पाठीत चुरा खुपसलास. मग काय करायचं होतं मी? तुला विश्वास नव्हता ना माझ्यावर? आता बसला? कळलं आता कीर्ती काय खेळी करू शकते ते? आणलं ना तुझ्या अख्ख्या कुटुंबाला रस्त्यावर? अगं पण घर माझ्या नावावर करून देणार होतीस ना, आणि मलाच फसवलंस. अगं कारण मला माझा फायदा जास्त महत्वाचा वाटला ना, जो जगदीशने करून दिला. हे सगळं तुला भारी पडणार आहे कीर्ती. ए कीर्ती अशा धमक्यांना भीक घालत नसते हा. करेक्ट. आणि हिचं नाव काय? विसरलास तू? दिव्या. अरे हा, दिव्या. दिव्या काय ना, आता सगळं झालेलं आहे. आता काय करणार आहेस तू? काय करणारेस विचारतोयस? मी तुम्हा दोघांना एक्सपोज करू शकते. ते पेपर्स तुम्हीच काकांना करून दिले हे सगळ्यांना सांगू शकते मी. विसरू नका. हा नक्की सांगा, अजिबात विसरू नकोस. कीर्ती कळतंय का? ते पेपर्स जगदीशला तू दिलेस. हे पण कीर्ती, ते पेपर्स तुला कोणी दिले? कोणी दिले? कोणी दिले? हिनीच तर दिले. आणि कीर्ती ती म्हणे ना, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायचा, तो धोंडा ना हिनी स्वतःच्या पायावर मारून घेतलाय. म्हणजे काय, हिनी स्वतःच्याच आजीला, आईला आणि स्वतःलाच रस्त्यावर आणलंय. आणि सुहास, जर हे सगळे पराक्रम आणि आधीचे पण पराक्रम घरच्यांना कळले तर हिनेच हिच्या काका बरोबर मिळून हे सगळं प्लॅन केलंय यावर विश्वास बसेल ना सगळ्यांचा? म्हणजे मग तेव्हा ही काय करेल? तुला सोडणार नाही. हिंसा नाही, हा मुद्द्यांवर गुद्द्यावर हो, आणि मी घाबरले गं. तोंडाने बोल, काय बोलायचं. सुहास, मला खूप भीती वाटते हिची. तुला ना आता काय करायचंय ते कर, मला काही फरक पडत नाहीये. आणि आता माझं काम झालंय, त्याच्यामुळे माझ्याशी नीट बोलायचं आणि मला नकार देताना 100 वेळा विचार करायचा. करशील ना? करेक्ट. दिव्या, तुला कळत नाही तू किती मूर्खपणा केलास ते. तू जर आज कीर्तीला नकार दिला नसतास ना, तर हे घर आज तुझ्या नावावर झालं असतं. पण आता आलीस ना रस्त्यावर, आता फिरशील घर 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 करत. अगं कीर्ती, तुला माहिती नाहीये मी काय काय करू शकते ते. माझ्या वाकड्यात जाऊ नकोस आणि तुलाही घर हे विसरू नकोस. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? काय करायचंय ते कर, पण माझ्या घराच्या दारात यायचा विचार सुद्धा करू नकोस हा. काय नाही, एकतर तुमची लायकी नाहीये माझ्या घरात पाय ठेवायची. आणि तू कुठेही जा, कुठेही राहा, माझी काही मनाई नाहीये. आणि रस्त्यावर राहा, नाही तू रस्त्यावर राहाच. कारण जर रस्त्यावर दिसलीस ना, तर आम्ही दोघी मिळून भीक घालू ना तुला. पण भीक मागायला माझ्या दारात यायचं नाही, कळलं? आणि तसंही आमच्या बंगल्यावरती फेरीवाले आणि भिकाऱ्यांना प्रवेश नाही. हा बरं सुहास, ती बघेल ना तिचं काय ते. आपण जाऊया चल आपल्या घरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.